विठ्ठलाला महाराष्ट्राचे नाही तर कर्नाटकचे दैवत का म्हटलं जाते याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? राजा कृष्णदेवराय पंढरपूरला आल्यानंतर विठ्ठलाला पाहून मग्न झाले व देवाला त्यांच्यासोबत कर्नाटकच्या विजयनगरला येण्यास विनंती करू लागले. राजाची भक्ती पाहून विठ्ठलाने अट घातली की मी तुझ्यासोबत येईन, पण ज्या क्षणी तू माझ्या भक्ताचा अपमान करशील त्या क्षणी मी पंढरपूरला परत येईन. इकडे पंढरपुरात पांडुरंगच नाही आहे ही गोष्ट जेव्हा संत एकनाथ महाराजांचे पंजोबा संत भानुदास महाराज यांना कळाली तेव्हा ते पायी चालत कर्नाटकच्या विजयनगरला पोहोचले. पण सैनिकांनी मात्र महालाच्या आतमध्ये असलेल्या विठ्ठलाचे दर्शन भानुदास महाराजांना करू दिले नाही. रात्रभर माझा भक्त उपाशीपोटी बाहेर बसलाय हे पाहून विठ्ठलाने स्वतः बाहेर जाऊन महाराजांना दर्शन दिले आणि आपल्या गळ्यातील हिऱ्यांचा हार त्यांच्या गळ्यात घातला. दुसऱ्या दिवशी विठ्ठलाच्या हाराची चोरी केली म्हणून राजाने भानुदास महाराजांना सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. तेव्हा भानुदास महाराजांना वाचवण्यासाठी तिथे स्वतः विठ्ठल प्रकट झाले आणि राजाला म्हणालेस तू चुकलास, तू माझ्या भक्ताचा अपमान केला, आता मला पंढरपूरला परत गेलंच पाहिजे. आणि म्हणूनच म्हटलं जातं कानडा राजा पंढरीचा.